हिवाळा सुरू झाला की बाजारात हिरवेगार मटार दिसायला लागतात. मग साहजिकच आहे आपण मटारचे वेगवेगळे पदार्थ करतो. एरवी आपल्याला फ्रोझन मटार वापरावे लागतात. हे मटार साठवलेले असल्याने त्याला म्हणावी तशी चव नसते. पण आता बाजारात आलेले ताजे मटार चवीला अतिशय गोड लागतात. तसेच हे मटार कवळे असल्याने ते नुसते खायला सुद्धा मस्त लागतात. मटारमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असल्याने आरोग्यासाठीही मटार खाणे फायदेशीर असते. रात्रीच्या वेळी जेवायला आपण अनेकदा वरण-भात किंवा खिचडी, मसाले भात असे काही ना काही करतो. पण नेहमी तेच-तेच खाऊन कंटाळा आला असेल, तर अशा वेळी मटारच्या सीझनमध्ये मस्त गरमागरम मटार पुलाव केला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. तर नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप-खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा हिरव्या वाटाणातला पटकन होणारा वाटाणे भात बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. तर इथे घेतलेला आहे बासमती तांदूळ 2 वाट्या घेतले. आता याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं. आपण इथे हिरवं वाटण करून वाटाणा भात बनवणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक इतकं घेतलेलं आहे. याला बारीक करायचं थोडंसं पाणी घालून. आता हे पेस्ट झालेली आहे. तर गॅसवरती कढईमध्ये 3 चमचे तेल घातले. तर तुम्ही इथे तेल किंवा तूप पण वापरू शकताय. तेल गरम झाल्यानंतर जिरे छान फुलल्यानंतर आपण यामध्ये उभा कट केलेला कांदा टाकणार आहे. इथं मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले होते. त्यानंतर खडे मसाले टाकायचे आहे. दालचिनी, तमालपत्र आणि लवंग. खडे मसाले छान परतून घ्यायचं. आता यामध्ये 4 काजू टाकलेले आहेत. काजू छान परतून झाल्यानंतर आपण मगाशी वाटण करून घेतलेलं होतं ते टाकत आहे. ते पण मस्त असं परतून घेऊ. आता 1-2 मिनिटं परतून झाले. आता यामध्ये 1 वाटी ताजा मटार टाकायचा आहे. ते पण छान परतून घ्यायचं. इथे आपण चवीपुरते मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हा भात अगदी 15 ते 20 मिनिटात होतो. तर आपण मगाशी तांदूळ भिजत घातलेला होता, तो चाळणीवरती ठेवून दिला होता पाणी नितळण्यासाठी. आता यामध्ये हे घालायचं आहे. या मसाल्यामध्ये पण तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यामध्ये गरम पाणी टाकायचं. गरम पाण्याने भाताला चव छान येते. तर 2 वाटी तांदूळ घेतलेलं होतं त्यासाठी आपण 4 वाटी पाणी टाकायचं आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी कमी लागतं, पण आपण इथे कढईमध्ये भात करतोय त्यामुळे पाणी घातलेलं आहे. आता इथे गरम मसाला किंवा गोडा मसाला टाकायचा 1 चमचा. 1 चमचा तूप टाकायचं. तुपाने भाताला चव खूप छान येते. इथे स्किप नका करू, तूप नक्की टाकून बघा एकदा. तूप छान मिक्स झालेलं आहे. थोडासा लिंबाचा रस टाकायचा. लिंबाच्या रसामुळे भात मोकळा होतो. मोठ्या गॅसवरती एक उकळी आलेली आहे. आता मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं भात शिजवून घ्यायचं. थोडाफार
वेळ कमी जास्त लागू शकतो. आता इथे आपला भात झालेला आहे. इथे गॅस बंद केला आहे. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ. तर तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकताय. इथे आपला मटार पुलाव तयार आहे. नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा, हिरव्या वाटणातला पटकन होणारा मटार पुलाव तयार आहे खाण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा आता मटार बाजारात खूप प्रमाणात आहेत आणि फ्रेश आहेत, त्यामुळे नक्की करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.